श्री स्वामी समर्थ. 2026 मध्ये अधिक मास धोंड्याचा महिना. अधिक मास धोंड्याचा महिना. लेक जावायला सोन्याहून मौल्यवान या 3 वस्तू भेट म्हणून द्या. जावायला वाण काय द्यावं? नमस्कार माझ्या लाडक्या सख्यांनो, कशा आहात तुम्ही सर्व? आशा करते की श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने तुम्ही सर्वजण आनंदी आणि मजेत असाल. सख्यांनो, आपल्या हिंदू धर्मात सणवारांना जेवढं महत्त्व आहे त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त महत्त्व आहे ते म्हणजे पवित्र अधिक मासाला. आणि 2026 साल तर आपल्या सर्वांसाठी भाग्याचं ठरणार आहे, कारण याच वर्षी हा पुरुषोत्तम मास म्हणजेच आपला लाडका धोंड्याचा महिना येत आहे. हा काळ म्हणजे नुसते सण साजरे करण्याचा नाही, तर भगवान श्री विष्णूंच्या आशीर्वादाने आपल्या कुटुंबाचं नशीब पलटण्याचा हा सुवर्ण काळ आहे. आपण सख्यांनो, एक गोष्ट मनाशी पक्की गाठ बांधून ठेवा. आपण सर्वजण मुलीच्या आणि जावयाच्या सुखासाठी धावपळत असतो. अधिक मासात जावयाला वाढ देण्याची आपली जुनी परंपरा आहे, पण आजकाल आपण काय करतो? केवळ सोन्या चांदीच्या वस्तू, महागड्या कपडे किंवा पैशांच्या मागे धावतो. पण तुम्हाला खरंच वाटतं का की केवळ सोन्याने जावयाचं नशीब बदलेल? मुळीच नाही. शास्त्रानुसार अशा काही गुपित गोष्टी आहे ज्या सोन्याहूनही लाख पटीने मौल्यवान आहे. आज मी तुम्हाला अशा 3 विशिष्ट वस्तू सांगणार आहे ज्या या अधिक मासात तुम्ही तुमच्या जावयाला भेट म्हणून दिल्या तर तुमच्या जावयाची प्रगती तर होईलच, पण तुमच्या लेकीचा संसार इतका सुखाचा होईल की तिला कधीच कशाची कमतरता भासणार नाही. सख्यांनो, यातली 3री वस्तू तर इतकी शक्तिशाली आहे की तिचं महत्त्व ऐकल्यावर तुमच्या डोळ्यात आनंदाश्रू आल्याशिवाय राहणार नाही. ती वस्तू कोणती आणि ती देण्याची योग्य पद्धत काय, हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. शेवटपर्यंत नक्की पहा. पण त्याआधी आपल्या या लाडक्या कुटुंबाचा हिस्सा होण्यासाठी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. तुमच्या एका सबस्क्राईबमुळे मला असेच नवनवीन विषय तुमच्यापर्यंत आणण्याला प्रोत्साहन मिळेल. आणि हो, कमेंट बॉक्समध्ये आपली श्रद्धा आणि उपस्थिती दर्शवण्यासाठी श्री स्वामी समर्थ, ओम गंग गणपतये नमः आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. तुमची एक छोटीशी कमेंट तुमच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह घेऊन येऊ शकते. चला तर मग जाणून घेऊया त्या मौल्यवान 3 वस्तूंबद्दल. सख्यांनो, आपल्या मनात नेहमी प्रश्न येतो की हा अधिक मास नक्की येतो तरी कुठून? तर पहा, सूर्य वर्ष आणि चंद्र वर्षाच्या यांच्यातील जो 10-11 दिवसांचा फरक असतो तो भरून काढण्यासाठी दर 3 वर्षांनी एक जास्तीचा महिना येतो, तोच हा अधिक मास. या महिन्याला कोणीही स्वामी नसल्यामुळे हा महिना मलमास म्हणून ओळखला जाऊ लागला होता, पण भगवान श्री विष्णूंनी याला स्वतःचे नाव दिले पुरुषोत्तम मास. म्हणूनच या महिन्यात आलेल्या विष्णू पूजेला आणि दानाला अत्यंत पटीने फळ मिळते. पण सख्यांनो, आपल्या महाराष्ट्रात आपण याला हक्काने आणि प्रेमाने म्हणतो धोंड्याचा महिना. आता विचार करा, धोंडा म्हणजे आपण व्यवहारात काय समजतो? रस्त्यावर पडलेला एखादा दगड? छे, मुळीच नाही. आपल्या पूर्वजांनी याला धोंडा का म्हटले असेल याचा कधी विचार केला का? धोंडा या शब्दाचा मूळ अर्थ आहे मूल्यवान ठेवा किंवा रत्न. ज्याप्रमाणे खाणीमध्ये अनेक दगडांमध्ये एखादे मौल्यवान रत्न दडलेले असते, तसेच आपल्या संसारात आणि आपली मुलगी ज्याच्या हातात आपण सोपवली आहे तो जावाई आपल्यासाठी एखाद्या रत्नासारखा असतो. तो आपल्या लेकीच्या आयुष्याचा आधार असतो, तिच्या सुखाचा रक्षण करता असतो. म्हणून जावयाला विष्णू स्वरूप
मानून त्याची पूजा करण्याची आणि त्याला वाण देण्याची ही गोड परंपरा आपल्याकडे सुरू झाली. पण सख्यांनो, आजकाल आपण पाहतो की लोक फक्त प्रदर्शनासाठी चांदीचे दिवे, सोन्याच्या अंगठ्या किंवा महागड्या वस्तू देतात. मला सांगा, ज्या विष्णूच्या चरणाशी साक्षात लक्ष्मी वास करते, तो विष्णू स्वरूप जावई केवळ सोन्याच्या अंगठीने प्रसन्न होईल का? सोन्या चांदीचे दान तर आपण कधीही करू शकतो, पण तो पुरुषोत्तम मासात अशा काही गुप्त आणि आध्यात्मिक वस्तू आहेत ज्यांचे दान केल्याने साक्षात लक्ष्मी माता तुमच्या जावयावर आणि पर्यायाने तुमच्या लेकीच्या घरावर प्रसन्न होते. शास्त्रात सांगितले आहे की बाहेरचे सोने अंगावर चमकते, पण आतले सोने म्हणजेच सद्गुण आणि आशीर्वाद घर उजळतात. म्हणून केवळ धातूचे दान देऊन थांबू नका. अशी कोणती गुपिते आहेत जी तुमच्या जावयाचे दुर्भाग्य दूर करून त्याला यशाच्या शिखरावर नेऊन ठेवतील? लक्ष्मीला नक्की काय प्रिय आहे सांगते. चला तर मग आता आपण त्या 3 अत्यंत प्रभावी वस्तूबद्दल जाणून घेऊया, ज्या तुमच्या जावयासाठी खरोखर सोन्याहून मूल्यवान ठरणार आहे. लक्ष देऊन ऐका, कारण यातले प्रत्येक शास्त्रोक्त कारण तुमच्या कुटुंबाचे नशीब बदलू शकते. चला तर मग सख्यांनो, आता आपण उलगडूया त्या पहिल्या वस्तूचे रहस्य, जी तुमच्या जावयासाठी खरोखर भाग्याची गुरुकिल्ली ठरणार आहे. अनेकदा आपण अधिक मासात जावयाला अहेर करतो, भरजरी कपडे देतो, सुटाबुटाचे कापड घेतो. पण मला सांगा, हे कापडे किती दिवस टिकतील? 2 वर्षे, 5 वर्षे, त्यानंतर ते जुने होतील. पण आज मी तुम्हाला अशा एका वस्तूबद्दल सांगणार आहे जी कधी जुनी होत नाही आणि जिची किंमत काळासोबत वाढत जाते. ती वस्तू म्हणजे साक्षात भगवंताचे शब्द. श्री भगवद्गीता किंवा विष्णू सहस्त्रनामाचे पुस्तक. तुम्हाला वाटेल, अगं ताई, हे तर किती साधे आहे. पुस्तकापेक्षा एखादी सोन्याची वस्तू दिली तर जावई जास्त खुश होईल ना? पण इथेच आपण चुकतो. सख्यांनो, जेव्हा तुम्ही तुमच्या जावयाच्या हातात भगवद्गीता देता, तेव्हा तुम्ही त्यांना केवळ पुस्तक देत नाही, तर तुम्ही त्यांना आयुष्यात जगण्याची कला भेट देत असता. आजकाल धावपळीच्या युगात नोकरी व्यवसायाच्या ताणतणावात जेव्हा तुमचा जावई हतबल होईल, तेव्हा या गीतेतील एखादा श्लोक त्यांना योग्य मार्ग दाखवेल. शास्त्र सांगतं, ज्यांच्या बुद्धीवर साक्षात सरस्वती विराजमान असते त्याला लक्ष्मी कधीच अंतर देत नाही. ज्या घरात दररोज विष्णू सहस्त्रनामाचा पाठ होतो किंवा जिथे गीतेचे वाचन होते, त्या घराभोवती एक संरक्षण कवच तयार होते. तुमच्या जावयाच्या हातात जेव्हा तुम्ही पवित्र ग्रंथ सुपूर्त कराल, तेव्हा त्यांच्या आयुष्यातील नकारात्मकता, संकटे आणि दारिद्र्य हळूहळू दूर होऊ लागेल. एक गोष्ट लक्षात ठेवा सख्यांनो, सोन्याचे दागिने कपाटात राहतात. प्रसंगी ते चोरीलाही जाऊ शकतात किंवा त्यांची झीज होते. पण हे ज्ञानरूपी सोनं असं आहे जे तुमच्या जावयाच्या मनात आणि वागण्यात उतरलं तर तुमच्या लेकीचा संसार नंदनवन झाल्याशिवाय राहणार नाही. हे पुण्यफळ पिढ्यानपिढ्या सोबत राहतं. 2026 मध्ये अधिक मास धोंड्याचा महिना लेक जावयाला सोन्याहून मूल्यवान या 3 वस्तू भेट म्हणून द्या. जावयाला वाण काय? म्हणूनच या 2026च्या अधिक मासात कपड्यांच्या सोबतील किंवा मिठाईच्या बॉक्सवर हे एक पवित्र पुस्तक नक्की ठेवा आणि त्यांना सांगा, हे पुस्तक नाही तर आमच्याकडून तुमच्यासाठी दिलेला आशीर्वादाचा ठेवा आहे. मग पहा, तुमच्या जावयाच्या डोक्यात तुमच्याबद्दलचा आदर किती पटीने वाढतो ते. काय पटलं ना तुम्हाला? जर पटलं असेल तर आत्ताच कमेंटमध्ये जय श्री कृष्ण लिहायला विसरू नका. आता वळूया आपल्या दुसऱ्या वस्तूकडे,
जी तुमच्या जावयाच्या घरात सुख समृद्धीचा अक्षय कलश घेऊन येईल. सख्यांनो, पहिल्या वस्तूने आपण जावयाच्या बुद्धीला अज्ञानाला उजळा दिला. आता वळूया आपल्या दुसऱ्या वस्तूकडे, जी तुमच्या जावयाच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा धबधबा आणि आर्थिक स्थैर्य घेऊन येईल. ही वस्तू म्हणजे तांब्याचे शुभ्र पात्र किंवा अक्षय कलश. तुम्ही म्हणाल, ताई, तांब्याचं का, चांदीचं किंवा स्टील का नको? सख्यांनो, यामागे खूप मोठं आध्यात्मिक आणि वैज्ञानिक कारण दडलेलं आहे. तांब्या हा सूर्याचा धातू मानला जातो. ज्याप्रमाणे सूर्य संपूर्ण जगाला प्रकाश देतो, त्याचप्रमाणे तांब्याचे दान केल्याने मनुष्याच्या कुंडलीतील सूर्य प्रबळ होतो. जेव्हा जावयाला सूर्य बलवान होतो, तेव्हा समाजात त्यांची प्रतिष्ठा वाढते. नोकरी व्यवसायात त्यांना मान सन्मान मिळतो आणि प्रगतीचे सर्व बंद दरवाजे आपोआप उघडले जातात. पण सख्यांनो, नुसताच रिकामा तांब्या द्यायचा नाही. अधिक मासाचा खरा महिमा दडलेला आहे तो 33 या आकड्यात. तुम्ही जावयाला ते तांब्याचे पात्र द्याल, त्यामध्ये श्रद्धेने बनवलेले 33 अनारसे म्हणजेच आपले पारंपरिक धोंडे ठेवा. आता अनेकांना प्रश्न पडतो की 33 हाच आकडा का? तर आपल्या शास्त्रात 33 कोटी देवांचा उल्लेख आहे. जेव्हा तुम्ही 33 अनारसे दान करता, तेव्हा तुम्ही प्रत्यक्ष 33 कोटी देवांना नैवेद्य अर्पण करत असता आणि त्या बदल्यात ते सर्व देव तुमच्या जावयाला आणि तुमच्या लेकीला भरभरून आशीर्वाद देतात. जेव्हा तुम्ही हे वाण जावयाला द्याल, तेव्हा त्यांच्या डोळ्यात डोळे घालून अभिमानाने सांगा, बाळा, हा केवळ पाण्याचा तांब्या नाही, तर तुमच्या आयुष्यात येणारी स्थिरता आणि समृद्धी आहे. ज्याप्रमाणे तांब्यातले पाणी शुद्ध राहते, तसेच तुमचे आयुष्य आणि आरोग्य सदैव निर्मळ राहो. सख्यांनो, तांब्याच्या पात्रात अनारसे देऊन त्यावर एक छोटीशी तांब्याची प्लेट आणि दिवा ठेवून जेव्हा तुम्ही जावयाचे औक्षण करता, तेव्हा तुमच्या जावयाला जो राजेशाही मान मिळतो, त्याने त्याचे मन तृप्त होते. आणि लक्षात ठेवा, ज्या घराचा जावई आनंदी आणि तृप्त असतो, त्या घराच्या लेकीला साक्षात लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो. तुम्ही हे करून पहा. तुमच्या जावयाच्या स्वभावात आणि त्यांच्या यशामध्ये तुम्हाला स्वतःला फरक जाणवेल. पण सख्यांनो, आता खरी उत्सुकता आहे ती तिसरी वस्तूची. ती तिसरी वस्तू अशी आहे जिच्यासाठी 1 रुपयाचाही खर्च येत नाही, पण तिची किंमत जगातील सर्व सोन्यापेक्षा जास्त आहे. काय असेल ती वस्तू सांगते, पण त्याआधी अधिक मासात तुमच्या घरासाठी करायचे काही खास आणि प्रभावी उपाय जाणून घेणे खूप गरजेचे आहे, जेणेकरून तुमचेही घरही पैशाने आणि आनंदाने भरून जाईल. सख्यांनो, जावयाला वाण देण्यासोबत या महिन्यात स्वतःसाठी सुद्धा हे उपाय नक्की करा. तुळशीची सेवा. रोज संध्याकाळी तुळशीजवळ गाईच्या तुपाचा दिवा लावा. यामुळे घरात लक्ष्मी टिकते. 2. दीपदान. शक्य असल्यास 33 दिवे दान करा किंवा नदीत सोडा. 3 म्हणजे गरिबांना अन्नदान. जावयाला जेवण घालतानाच एखाद्या गरजू व्यक्तीलाही जेवू घाला. त्याचे आशीर्वाद तुमच्या लेकीच्या संसाराला लागतील. आणि आता सख्यांनो, वेळ आली आहे त्या तिसऱ्या आणि सर्वात मौल्यवान वस्तूचा उलगडा करण्याची, ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात. सख्यांनो, तुम्ही जावयाला सोन्याची अंगठी दिली तर ती बोटात राहते. कपडे दिले तर ते अंगावर राहतात. पण मी ज्या वस्तूबद्दल बोलत आहे ती थेट तुमच्या जावयाच्या काळजात घर करेल. ही वस्तू कोणतीही भौतिक वस्तू नाही, तर ते आहे सामान्य आणि कृतज्ञतेचं एक पत्र. सख्यांनो, कदाचित तुम्हाला ऐकायला हे थोडं वेगळं वाटेल,
पण नीट विचार करा, या कलियुगाच्या धावपळीत माणसाला सगळं काही मिळतं, पण मिळत नाही तो फक्त निखळ आदर आणि कौतुकाचं कौतुक. आपण नेहमी म्हणतो की जावाई म्हणजे विष्णूचं रूप, पण आपण कधी त्यांना तसं मनापासून सांगितलं आहे का? या अधिक मासात जेव्हा तुम्ही त्यांना वाण द्याल तेव्हा त्यांच्यासोबत एक सुंदर कागदावर किंवा कार्डवर तुमच्या मनातल्या भावना लिहून काढा. त्या पत्रात लिहा, बाळ, तुम्ही आमच्या आयुष्यात आलात आणि आमच्या लेकीचा हात धरला, तिला सुखात ठेवलं, त्याबद्दल आम्ही तुमचे शतशः ऋणी आहोत. आमच्यासाठी तुम्ही केवळ जावाई नाही तर मुलासारखे आहात. सख्यांनो, जेव्हा एखादी सासू किंवा सासरे आपल्या जावयाचे असे मनापासून आभार मानतात तेव्हा त्या जावयाला जो आनंद मिळतो तो जगातील कोणत्याही संपत्तीपेक्षा मोठा असतो. हे पत्र वाचताना तुमच्या जावयाच्या डोळ्यात जे समाधान असेल ते तुमच्या लेकीच्या सुखी संसाराची पावती असेल. जेव्हा एखादा पुरुषाला जेव्हा त्याच्या सासरच्या लोकांकडून असा आदर आणि सन्मान मिळतो तेव्हा तो आपल्या पत्नीसाठी आणि घरासाठी अधिक जबाबदारीने आणि प्रेमाने वागू लागतो. हे भावनिक वाण सोन्यापेक्षाही जड आहे, कारण सोन्याची किंमत बाजारात ठरते पण प्रेमाची आणि शब्दांची किंमत अनमोल असते. हे पत्र तो जावाई आयुष्यभर जपून ठेवेल. जेव्हा कधी त्यांच्या आयुष्यात एखादा कठीण प्रसंग येईल किंवा चिडचिड होईल तेव्हा तुमचे हे प्रेमळ अक्षर त्यांना पुन्हा उभं राहण्याची ताकद देईल. सख्यांनो, या अधिक मासात हे करून तर पहा. तुमचं नातं केवळ औपचारिक न राहता त्यात एक रक्ताच्या नात्यासारखी ओढ निर्माण होईल. ज्या घराचे जावई आणि सासरचे लोक एकमेकांचा असा आदर करतात त्या घरावर साक्षात लक्ष्मी आणि विष्णू सदैव प्रसन्न राहतात. हेच ते खरं धोंड्याचं वाण आहे जे तुमच्या नात्यातील गोड अक्षय टिकून ठेवेल. सख्यांनो, ही कल्पना तुम्हाला कशी वाटली? जर तुम्हाला वाटत असेल की नात्यात प्रेमाची जास्त गरज आहे तर कमेंटमध्ये प्रेम हीच भक्ती नक्की लिहा. तर सख्यांनो, 2026चा हा अधिक मास तुमच्यासाठी आणि तुमच्या लाडक्या लेक जावयासाठी आनंदाचा, समृद्धीचा जाओ हीच ईश्वर चरणी प्रार्थना. विसरू नका, दान हे श्रद्धेने असावे, प्रदर्शनासाठी नाही. तुम्हाला आजची ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा एकदा विनंती, व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त माता भगिनींपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नक्की लिहा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत खुश रहा, आनंदी रहा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.